आज मी बनवत आहे ओल्या नारळाची चटणी। ती आपण डोसा, मेंदूवडा, इडली याच्याबरोबर खाऊ शकतो। अशा प्रकारे मी खोबरं, मिरची, कोथिंबीर, चणा डाळ, लसूण, एक लिंबाचा रस आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं आहे। नंतरला मी ते त्याचे वाटण करून घेतले। मग ही चटणी तयार झालेली आहे। नंतरला मी एक पॅन घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि चवीनुसार हिंग टाकून घेतलं। त्याच्यानंतरला मी 2 लाल मिरच्या टाकल्या। लाल मिरच्या टाकून नंतर मी फोडणी मी हलवून घेतली। त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता टाकून मी हलवून घेतलं आणि नंतरला जी चटणी बनवली होती त्याला मी ते तडका दिला। ते झाल्यानंतर ते मी मिक्स करून घेतलं चटणी आणि अशा प्रकारे माझी चटणी तयार आहे। खायला टेस्टी आणि यम्मी। त्याच्यानंतर मी घावणे बनवले। घावण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं करून पाणी टाकलं आणि अशा प्रकारे मी घावण्याचं पीठ तयार केलं आहे। नंतरला मी ते तवा गरम करायला ठेवला होता आणि मग ते घावण्याचं पीठ मी घावणे त्याच्यावर टाकून घेतले आणि अशा प्रकारे मी घावणे तयार केले आणि अशा प्रकारे माझं घावणे आणि चटणी तयार आहे। आणि एक टीप, मी लिंबाचा रस का टाकला आहे कारण की आपली चटणी हिरवीगार राहावी म्हणून मी लिंबाचा रस टाकला आहे।